शेवटचं गाव आहे असलगाव. या गावात बघा 3 प्रकारचे घर आहेत. एक योगा हे, त्याच्यानंतर योगा हे, आणि योगा हे अशा प्रकारचे त्या कोपऱ्याला येते पलीकडल्या स्टार्टिंगला. कसं चॉईस केलं असतील? गाव तर एकच आहे. घर कसं चॉईस करून घेतले असतील लोक गव्हर्नमेंट. त्या वेळेस कसं आहे आता भूकंपाच्या टायमाला ज्या लोकांना जे पाहिजे ते देत होते, आहे का नाही? रस्ता बी भूकंपातच झालेला वाटतंय मला. रस्ता इकडे तिकडे थोडे थोडे खडक टाकून का चांगलं कल्याण टाकून करून गेले. कोण येते इथे आउटसाईडला एवढ्या मधून? 1 महिना आजारी असल्यामुळं आहे कुटाणा. बापरे, वाघाचं तोंड काय वाटत नाही, पण असं आपल्या ओळखीचे कोण राहिले नको वाटत. असं करा सिस्टर हे इंजेक्शन मध्ये टाका ना, असं करा एकदा. बघा वा, दुपारपर्यंत थांबलोय या गावामध्ये. तर झालं जेवणाचं टायमिंग, जायचं आता पुढच्या गावाच्या आणि ह्या गावाच्या सेंटरमध्ये जेवायचं. एक छान मंदिर आहे, तिथे जाऊन जेवण वगैरे करायचं. दोन्ही गावाच्या सेंटरमध्ये मंदिरापाशी आपलं जेवणाचं ठिकाण. इथं आल्यानंतर सर्वजण आपापले डबे घेऊन आम्ही निघालो जेवायला. आता काय फसकाला झाडाखाली थंडगार बसायचं, जेवण करायचं, झोपायचं आणि निघून जायचं दुसऱ्या गावाला. बघा पाठीमागं सांगितल्यासारखं गावाचं नाव आहे वानवडा. प्रत्येक खांबावर CCTV कॅमेरा आहे तिथं. हो का, इथं ग्रामपंचायत कार्यालय वानवडा. नवीन झेंडा जयंतीनिमित्त महाराजांचा. ऊस तोडणाऱ्याची शाळा सुटली, पाठी फुटली. आता 6 महिन्यासाठी ह्याची शाळा सुटली. 6 महिने आता पाठी फुटली. और पार काय कमी झालं बसतो ना. काठी कसं आलेलं बघ किती लॉक बाहेर पडते. जसं जसं नदीतलं पाणी वाळून जाईल तसं तसं ह्या पिकावर पण परिणाम होतोय. आता हळूहळू नदीतलं पाणी वाळून चाललंयच. ती व्हिडिओ टाकलीस का? किती पाणी होतं नदीला पूर्ण. आता ह्या उन्हाळ्यामुळे सगळं पाणी वाळून चाललं नदी सगळं.